नमस्कार, विशेष बातमी समोर येते। आबा तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच आमचे धोरण। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवून जिंकणार दीपक आबा साळुंखे पाटील। पराभवाच्या चिंतन बैठकीला हजारो दीपक आबा प्रेमींची उपस्थिती। सांगोला विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी आपण खचून जाणार नाही। आपला पराभव हा महाविकास आघाडीनेच केला असून या पुढील काळात आबा तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच आमचे धोरण असेल असा विश्वास माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। शुक्रवार दिनांक 29 रोजी सांगोला येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राहिलेले दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पराभवाचे चिंतन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला हजारो दीपक आबा प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे। बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले की मी सत्तेचा सारीपाट घेऊन जन्माला आलो नाही। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली आहे आणि पराभवाला सुद्धा ताठ मानेने सामोर गेलोय आणि माझ्या पूर्वजांची पुण्याई सांगून किंवा जातीपातीचं राजकारण करून मतं मागितले नाहीत। प्रचंड आर्थिक ताकद आणि घाणेरडं राजकारण याला नाकारून 51,000 स्वाभिमानी मतदारांनी स्वतःच्या पैशाची किंमत न करता माझ्यावर विश्वास टाकला। याचा स्वाभिमान मतदारांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवणार आणि जिंकणार असा विश्वास माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केलाय। कधी एक पैशाची लागत म्हणून कोणाच्या अपेक्षेने काम केलेलं नाही आणि भविष्यात सुद्धा मी करणार नाही। त्यामुळे कुठल्याही लोकांना काय आलं तर तेवढं होईल असं काय अजिबात नाही। जनतेच्या आग्रहाखातर आणि केलेल्या कामाच्या जोरावर आपण निवडणूक लढवली। झालेला पराभव मान्य करून दुसऱ्या दिवसापासून आपण पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय झालोय। शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे जातपात पक्षपाती न पाहता प्रामाणिकपणे काम करत राहील। 30 ते 35 वर्षात कधीच सत्ता मिळाली म्हणून काम केलं नाही। 35 वर्षातील फक्त 6 वर्ष विधानसभा परिषदेचा आमदार म्हणून सत्ता मिळाली। बाकी कधी सत्तेचा लोभ धरला नाही। निस्वार्थ सेवा हा साळुंखे पाटील कुटुंबाचा धर्म आहे, ही शिकवण मला स्वर्गीय अभप शारदादेवी साळुंखे पाटील यांनी दिली आहे। याच विचारावर शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार असल्याचं शेवटी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी नमूद केलं। तसेच या निवडणुकीत मदत करणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक प्रबोधचंद्र झपके, अभिषेक कांबळे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचा आवर्जून विशेष आभार मानलाय। यावेळी ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, आर.डी. पवार, पियुष साळुंखे, शिवाजी बनकर, शिवाजी कोळेकर, राज मिसाळ, संभाजी हरिहर, अजित देवकते, नितीन रणदिवे, विजय इंगवले, भारत नागने, रफिक काझी, प्राध्यापक अनिल नवत्रे आदीसह प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आबांनी सत्तेत राहावे असा सूर व्यक्त केला। मात्र दीपक आबा साळुंखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी सांगोला विधानसभा मतदारसंघातील दीपक आबा प्रेमी मतदार आणि लाखो अबाल वृद्ध जनता बांधील राहील असेही स्पष्ट केले। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर तुमचे आमदार किती होते, भाजप किती होते? 40 होते, भाजपचे 105 होते। केव्हापासून चाललो? बरोबर आहे का चुकीचं आहे? बाबा हे बाजूला करत जाऊ आपण मागूया आणि कुठं नाही म्हणतो तुम्हाला हे हसत असते। आपण जरा विचार करून तुम्ही विचार करून असं काय नाही, आपण रोज करू शकतो, कारण आपण असं काही काढून नाही।
मोठा भाऊ म्हणून बापूंनी जबाबदारी घ्यायला हवी होती. सांगोला तालुक्याचं कुटुंब प्रमुख म्हणून माझा मोठा भाऊ म्हणून शहाजी बापू पाटील यांनी एकत्र राहण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती. मी 2 वर्षापासून शहाजी बापूंना आपण एकत्र राहूया असा आग्रह करत होतो. त्यासाठी आपल्या एकत्रपणे प्रयत्न केले पाहिजेत. वरिष्ठांना भेटून आपल्या दोघांची भूमिका मांडली पाहिजे म्हणून वारंवार पाठपुरावा करत होतो. परंतु मोठा भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडायला हवी होती असं दीपकाबांनी स्पष्ट केलंय. जय वीरू पुन्हा एकत्र आले पाहिजेत. सांगोला तालुक्याचा सर्वांगीण आणि गतिशील विकास करायचा असेल तर शहाजीबापू पाटील आणि दीपकाबा साळुंखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील जय वीरू एकत्र आले पाहिजेत. दोघे एकत्र आले तर सांगोला तालुक्याच्या विकासाची बुलेट ट्रेन आणखी वेगाने धावेल म्हणून दोघांनी एकत्र आलं पाहिजे. सगळं काही विसरून पुन्हा एकदा एकत्र यावं असा आग्रह चिंतन बैठकीत कार्यकर्त्यातून पुढे येत होता. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.